तर आपल्या बायकांचा स्वभाव काही वेगळाच नाही का? आपल्याला कुठलीही गोष्ट किती पण परफेक्ट येऊ देत, पण दुसऱ्याचं बघून ते बनवण्याचा प्रयत्न आपण करणारच. मी पण परवा अशीच एक व्हायरल रील बघत होतो आणि त्याच्यात ही अशा प्रकारची चपाती करून दाखवली. छान मऊ आणि लेअरवाली होते म्हणून सांगितले. मग मी पण अशा चपातीचे 2 गोळे केले. एक छोटा आणि एक मोठा गोळा केला. मोठी पारी लाटून घेतली, त्याच्यावरती तेल लावलं, पीठ लावलं आणि दुसरा जो छोटा गोळा होता तो पिठात घोळवला आणि तो त्याच्यामध्ये ठेवून पोळीसारखा भरून घेतला आणि अशा प्रकारे ही चपाती लाटून घेतली. तर चपाती लाटून झाल्यानंतर भाजण्याची जी प्रोसेस आहे ती आपल्या पद्धतीनं तुम्ही भाजू शकता. तर गरम गरम तव्यावरती छान तेल लावून खरपूस रंगावरती या सगळ्या चपात्या मी भाजून घेतल्या. तर ह्या चपात्या ज्या होत्या तर टम्म काही फुगल्या नाहीत, पण बऱ्यापैकी फुगलेल्या होत्या. मग म्हटलं आता या चपात्या ज्या होत्या त्या सर्व भाजून झाल्यानंतर म्हटलं एक चपाती मोडून बघूया. तर मोडून बघितली आणि छान लेअर सुटलेले बरं का आणि मऊसुद्धा झाल्या होत्या. तर तुम्हाला ही ट्रिक वापरायची असेल तर नक्की ट्राय करा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.